वेलकम बॅक टू अवर चॅनल टेक सरस्वती. दिस इज किशोर. आज आपण खूप महत्त्वाचा मुद्दा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ते आहे इंडियन कास्ट सिस्टीम मध्ये जे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे त्याची काय इम्पॉर्टन्स आहे. जसं मी मागच्या महिन्यामध्ये गेलो होतो, मागच्या महिन्यात म्हणजे मागच्याच आठवड्यामध्ये गेलो होतो. कास्ट व्हॅलिडिटीचं डॉक्युमेंट होतं एका माझ्या नोन पर्सनचं. तर तिथे मी कसं डॉक्युमेंट काढलं, काय केलं, म्हणजे ते व्हिडिओमध्ये थोडंसं शॉर्टमध्ये दाखवलं होतं की मी इथे गेलो होतो बाबा. तर मी त्या शॉर्टमध्ये सांगितलं होतं की नेक्स्ट व्हिडिओ माझा याच टॉपिकवरती असेल. त्यामुळे मी आज हा व्हिडिओ तुमच्यासमोर बनवलेला आहे. शेवटपर्यंत पहा, थोडीशी का होईना इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल. कारण काय, ज्यांना माहिती आहे त्या गोष्टी त्यांचं तर ठीक आहे, परंतु ज्यांना ह्या गोष्टींबद्दल काहीही माहित नाही किंवा फक्त कल्पना आहेत की अशा गोष्टी असतात, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्यांनी सर्वांनी लास्ट पर्यंत पहा अशी माझी विनंती आहे. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे डॉक्युमेंट कसं बनवायचं, इथपर्यंत जाण्याच्या आधी मला असं वाटतं की थोडीशी इंडियन कास्ट सिस्टीम याच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन द्यावी. तर काही लोकांचा असा समज आहे आणि काही इतिहासकारांचा देखील असा समज आहे की आर्यन्स आपल्या भारतामध्ये आले आणि आर्यन्स जे होते त्यांनी आपल्या भारतामध्ये कास्ट सिस्टम चालू केली. म्हणजे जे ब्राह्मण्स होते, क्षत्रिय होते, शूद्र, वैश्य, दलित, अच्युत जे काही असतील, म्हणजे सर्वांच्या ज्या जातीच्या ज्या विभागणी आहेत त्या काही इतिहासकारांच्या संशोधनानुसार आर्यन्सनी केल्या. तर मी त्या एवढ्या खोल हिस्ट्रीमध्ये नाही जाणार, पण एक सांगू शकतो की आपला जो स्वातंत्र्य काळ होता, म्हणजे आपला भारत स्वतंत्र होण्याच्या आधीपासून इंग्रजांच्या काळापासून ही रिझर्वेशनची सिस्टीम जी आहे ती चालत आलेली आहे. म्हणजे थोडीशी माहितीची गोष्ट सांगतो. तर 1882 साली नोट करून ठेवा, 1882 साली विल्यम हंटर आणि महात्मा ज्योतिराव फुले हे पहिले असे होते ज्यांनी आपल्या भारतामध्ये कास्ट रिलेटेड म्हणजे कास्ट वरती डिपेंडंट असं रिझर्वेशन असावं हे प्रपोजल गव्हर्नमेंट समोर मांडलं. म्हणजे जे काही सत्ता होती, जे कोणतेही म्हणजे रुलिंग म्हणजे जे काय म्हणू शकतो आपण एक प्रकारचं इंग्रज होते, त्यांच्या समोर पण यांनी ज्योतिराव फुले आणि विल्यम हंटर यांनी मिळून रिझर्वेशन साठी प्रपोजल मांडलं होतं, जे सगळ्यात निर्णायक मानलं जातं. त्याच्यानंतर आपले शाहू महाराज होते, कोल्हापूरचे शाहू महाराज. कोल्हापूर तिथं म्हणजे कोल्हापूर मधले शाहू महाराज होते, छत्रपती शाहू महाराज यांनी हिस्ट्री मधलं पहिलं रिझर्वेशन दिलं, ज्याच्यामध्ये 50% रिझर्वेशन अदर बॅकवर्ड क्लासेस किंवा SC ST आपण म्हणू शकतो, अच्युत किंवा ज्या मागासवर्गीय जाती आहेत ज्यांना काहीही रिझर्वेशन याआधी नव्हतं, त्यांना 50% रिझर्वेशन नोकऱ्यांमध्ये दिलं. म्हणजे शाहू महाराजांचं हे सर्वात निर्णायक कार्य रिझर्वेशनच्या फील्डमध्ये मानलं जातं. म्हणजे शाहू महाराज याच कार्याचे जनक मानले जातात आणि त्यांना महापुरुष याच्यामुळेच म्हटलं जातं. ज्या फेज मध्ये भारत आपला होता, भारत आपला स्वतंत्र झाला, स्वतंत्र झाल्यानंतर देखील या रिझर्वेशन रिलेटेड थोड्याशा काही त्रुटी होत्या किंवा समस्या होत्या ज्या सॉल्व्ह करायच्या होत्या. तर त्या सॉल्व्ह देखील करण्यात आला. आपला जे भारताचं संविधान आहे, संविधानाचे जनक मानले जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील याच्यामध्ये भरपूर इनिशिएटिव्ह घेऊन SC ST कास्टसाठी किंवा बाकीच्या ज्या कोणत्या कास्ट होत्या सर्वांना एकदम प्रॉपरली रिझर्वेशन दिलं. डिपेंड ऑन देअर हिस्ट्री, डिपेंड ऑन देअर प्रेझेंट अँड फॉर देअर फ्युचर्स आपण म्हणू शकतो एम्पॉवरमेंट. खूप इंग्लिश झालं सॉरी मराठी बोला, हिंदी बोलायचं नाही, इंग्लिश बोलायचं नाही, फक्त मराठी बोलायचं व्हिडिओ मध्ये. सॉरी. तर डिपेंड करतं परत इंग्लिश. बघा, मराठी बोललंच पाहिजे हे कंपल्शन आहेच, म्हणजे मराठी बोललंच पाहिजे, आपल्याला अभिमान पाहिजेच, पण आपल्याला इंग्लिशचा किती इन्फ्लुएन्स झाला आहे चांगली गोष्ट, जाऊ द्या आता काय बोलणार आता. तर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील भरपूर इनिशिएटिव्ह घेतलेला आहे, याच्यामध्ये भरपूर मेहनत घेतलेली आहे. त्याच्यामध्ये SC ST BJNT OBC या सर्व कास्टना भरपूर रिझर्वेशन दिलेलं आहे. ज्यांना मागासवर्गीय जे लोक होते आज भरपूर चांगल्या हुद्द्यावरती काम करतायत, नोकऱ्या आहेत, सर्व काही आहे. ज्या प्रकारे शिक्षणामध्ये देखील रिझर्वेशन वापरलं जातं, ज्या प्रकारे नोकऱ्यांमध्ये देखील रिझर्वेशन वापरलं जातं, ज्या प्रकारे पॉलिटिक्समध्ये रिझर्वेशन वापरलं जातं, तर माझी सर्वांना विनंती आहे, सर्वांनी मेहनत करा. फक्त आणि फक्त या रिझर्वेशनच्या रेसमध्ये ना जे मेहनत करतात, म्हणजे जे ओपन कॅटेगरीमध्ये आहेत किंवा ज्यांचं कास्ट सर्टिफिकेटच बनत नाही, म्हणजे जे ओपन कॅटेगरीमध्ये लोक असतात, तर त्यांच्यावरती थोडासा कुठेतरी अन्याय होतोय मला असं वाटतं. युनिफॉर्म सिव्हिल कोड हा आपल्या भारतासाठी गरजेचा वाटतोय मला. कारण काय मित्रांनो की
बघा, एखादा ओपन कॅटेगरीचा माणूस असेल, जर त्याच्याकडे 90% जरी असतील तरी देखील तिथं एखाद्या SC किंवा ST मध्ये असलेल्या 70% वाल्याची सीट लागते. म्हणजे हा आत्ताच्या युगातला मला तरी असं वाटतं अन्याय आहे. ठीक आहे, हिस्ट्री आहे, मी मान्य करतो. मी कोणाच्याही फेवरमध्ये बोलत नाहीये, मी ओपनच्याही फेवरमध्ये बोलत नाहीये, मी OBCच्या फेवरमध्ये देखील बोलत नाहीये, मी SC ST VJNT कोणत्याही कास्टच्या फेवरमध्ये बोलत नाहीये. परंतु एक फॅक्ट आहे, तो फॅक्ट असा आहे, मेहनत करणाऱ्याला त्या मेहनतीचं फळ मिळालंच पाहिजे, या मताचा मी आहे. आणि त्याच मताचं म्हणजे आपलं गव्हर्नमेंट देखील असलं पाहिजे. सर्वांनाच वाटते होईल, कधी ना कधी तो दिवस येईल, उजळेल, दिवस उजळेल, तो नक्कीच सर्वांच्या मेहनतीला फळ मिळेल आणि सर्वांच्या कष्टाला यश येईल असं मला वाटतं. आणि याच्यानंतर आता पुढे जाऊ आपण, कास्ट व्हॅलिडिटी कशी बनवायची ते राहिलंच आपलं बाजूला. पण एखाद्या कास्टला बिलॉंग करत असो, फॉर एक्झाम्पल कोणी OBCला बिलॉंग करत आहे, फॉर एक्झाम्पल कोणी SC ST VJNT कोणतीही कास्ट असेल, कोणत्याही कास्टला बिलॉंग करत असू, तर त्याचं एक आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट असतं. तर ते कास्ट सर्टिफिकेट घेऊन आपण एखाद्या कॉलेजमध्ये जर ऍडमिशनला गेलो ना, तर तिथे गेल्यानंतर कॉलेजवाले मागतात, अरे व्हॅलिडिटी कुठे आहे, व्हॅलिडिटी घेऊन या. व्हॅलिडिटी इज कंपल्सरी फॉर युअर ऍडमिशन. ऍडमिशनसाठी व्हॅलिडिटी लागते. जात पडताळणी प्रमाणपत्र असं त्याला म्हणतात. तर ते जात पडताळणी प्रमाणपत्र तेव्हाच निघतं जेव्हा तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल, जातीचं प्रमाणपत्र असेल. तर त्यासाठी तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट तर लागेलच, त्याच्यासोबत 1950 मार्क करा, 1950च्या आधीचा एखादा पुरावा लागतो, तो तुमच्या पंजोबांचा असतो, तो पुरावा लागतो, आजोबांचा पुरावा लागतो, वडिलांचा पुरावा लागतो. जर इन केस आपल्या फॅमिलीमध्ये कोणत्याही फॅमिली मेंबरचं जर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इश्यू केलेलं असेल, तर ते इश्यू केलेलं सर्टिफिकेट लावलं तर लवकरात लवकर आपलं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे असतं ते निघतं. तर ऍफिडेव्हिट लागतं. म्हणजे आपल्याला समजा आता कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी आपण ऍप्लिकेशन करतो, तर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्याला ऍप्लिकेशन करावं लागतं. बार्टीची त्यांची वेबसाईट आहे, म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी ऍप्लिकेशन जर आपण असं जर ऑनलाईन टाकलं तर ती वेबसाईट येऊन जाते. वेबसाईटवरती जायचं, वेबसाईटवरती गेल्यानंतर तुमचं युजर ID क्रिएट करावं लागतं, तुमच्या ईमेल IDचं व्हेरिफिकेशन केलं जातं त्याच्यामध्ये. तर पहिलं तुम्हाला युजर ID क्रिएट करून ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती प्रॉपरली ऍप्लिकेशन करून घ्यायचे. म्हणजे ऍप्लिकेशन करताना तुम्हाला त्याच्यामध्ये भरपूर काही डिटेल्स विचारतात, इन्क्लुडिंग युअर, म्हणजे आता परत इंग्लिश बोलतोय यार, सॉरी या, म्हणजे तुमचे कुलदैवत पण त्याच्यामध्ये विचारले जातात कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मध्ये. 5 आडनावं सांगावे लागतात, भरपूर डेटा आहे त्याच्यात, म्हणजे सांगावा लागतो, तो द्यावाच लागतो. तर ऍप्लिकेशन करताना प्रॉपरली तुम्हाला फॉर्म फिल करून घ्यायचंय. ऍप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला 2 ऍफिडेव्हिट्स बनवावे लागतात. एक स्वयं घोषणापत्र असतं पालकांचं, त्याच्यामध्ये ते सांगतात की ही इन्फॉर्मेशन जी आहे ती खरी आहे, मी लिगली सांगतोय, जी इन्फॉर्मेशन आहे, मी कोणत्या कास्टला बिलॉंग करतो, XYZ कास्टला बिलॉंग करतो, तर ती खरी आहे. त्याचं एक ऍफिडेव्हिट द्यावं लागतं. त्याच्यासोबत तुमची एक वंशावळी बनते. वंशावळी म्हणजे काय असतं, तुमची फॅमिली ट्री असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचे पंजोबा आहेत, पंजोबाचे 2 मुलं आहेत, ते तुमच्या आजोबा झाले, आणि त्या 2 मुलांचे अजून 2 मुलं आहेत, आणि त्या 2 मुलांच्या अजून 2, म्हणजे पंजोबांपासून जी फॅमिली आपली वाढत आलेली आहे पुढं, तर त्या फॅमिलीचं एक ट्री बनवलं जातं, डायग्राम केली जाते, आणि त्या डायग्रामला डायरेक्टली आपण नोटरी आणि ऍफिडेव्हिट असं करून त्याला नोटराईज करून ते आपण सबमिट करत असतो. म्हणजे वंशावळी अशी बनते. तर ती वंशावळी, स्वयं घोषणापत्र, LC लागतात तुमच्या आजोबांचे, पंजोबांचे, तुमच्या वडिलांचे, तुमच्या स्वतःचे. त्याच्यासोबत बोनाफाईड देखील लागतो. बोनाफाईड किंवा तुम्ही असं म्हणू शकता एक प्रिन्सिपलचं लेटर देखील लागतं. प्रिन्सिपलचं लेटर असं लागतं की ह्या XYZ स्टुडंटला त्याच्या पुढच्या म्हणजे ऍडमिशन किंवा त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागते, तर तुम्ही ते इश्यू करण्यासाठी द्या, आमची काही हरकत नाही, असं प्रिन्सिपलचं लेटर असतं. म्हणजे अशा प्रकारचे भरपूर डॉक्युमेंट्स लागतात. ते डॉक्युमेंट्स तयार करायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुमचा जो ऑनलाईन जो ऍप्लिकेशन केलेला आहे फॉर्म, तो रेडी आहे, त्याची प्रिंट काढायची, पेमेंट स्लिप घ्यायची, त्याची प्रिंट काढल्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट्स जे तुम्ही सर्व बनवलेले आहेत ते डॉक्युमेंट्स घेऊन वकिलाकडे जायचं, आणि त्या वकिलाला म्हणायचं की बाबा ह्या सगळ्या डॉक्युमेंट्स ना मला ट्रू कॉपी करून दे. आणि ते डॉक्युमेंट्स ट्रू कॉपी केल्याशिवाय तुमच्या ज्या कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये ते सबमिट करून घेत नाही. कारण ट्रू कॉपी इज मोस्ट इम्पॉर्टंट. ट्रू कॉपी का? कारण ट्रू कॉपी करताना ओरिजिनल डॉक्युमेंट्स बघितल्याशिवाय ते डॉक्युमेंट्स ट्रू कॉपीच होऊ शकत नाही. तर अशा प्रकारे सर्व जो डॉक्युमेंट्सचा तुमचा बंच आहे तो रेडी करायचा. तो बंच घेऊन तुम्हाला डायरेक्टली ऑफिसमध्ये जायचं. जेव्हा तुम्ही ऍप्लिकेशन करता ऑनलाईन, तेव्हा
ऍप्लिकेशन केल्यानंतर जिथे सबमिशन करायचंय तुम्हाला तो फॉर्म, त्या सबमिशन करण्यासाठीचा ऑफिसचा ऍड्रेस देखील त्या फॉर्म मध्ये प्रिंटेड असतो. त्याच ऑफिसला जायचंय, फॉर्म न्यायचा आहे, डॉक्युमेंट न्यायचेत, डॉक्युमेंट त्यांना सादर करायचे, डॉक्युमेंट्स द्यायचेत. आफ्टर 15 to 20 डेज, म्हणजे जर तुमचे डॉक्युमेंट्स खरे असतील, प्रॉपर असतील, तर 15 ते 20 दिवसात ते डॉक्युमेंट तुमचं जनरेट होतं. अशा प्रकारे तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी बनवू शकता. फक्त एखाद्या चांगल्या माणसाचं मार्गदर्शन घ्या आणि प्रॉपरली ऍप्लिकेशन करून प्रॉपरली डॉक्युमेंट्स रेडी करा, जेणेकरून तुम्हाला कोणताही अडथळा, कोणतीही डिस्क्रिमिनन्सी त्या डॉक्युमेंटमध्ये येणार नाही आणि प्रॉपरली डॉक्युमेंट इश्यू होईल. बाकी काही मला सांगायचं नव्हतं. भरपूर मोठी थोडी प्रोसेस आहे, कॉम्प्लिकेटेड आहे. तुम्ही मला देखील म्हणजे कमेंट करू शकता, जर तुम्हाला काही हेल्प लागली तर मी नक्की हेल्प करेल. तर बाकी काही सांगायचं नव्हतं. भरपूर मोठा व्हिडिओ झालाय. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. असेच व्हिडिओ बघत राहा. नक्कीच तुम्हाला माहितीसाठी अजून व्हिडिओ बनवत राहील. जर कोणाला वाटलं तर तुम्ही नक्की सजेशन्स द्या, मी त्या टॉपिक वरती देखील व्हिडिओ बनवेल. धन्यवाद.